गेम प्लान चेंज कर दिया विवेक शेलार ने। दीनू कामले और विनीत माली ओपन करने आए, लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि सुबह में 3 विकेट लिए थे अपने ओवर में हिमांशु पाटिल ने और कोई रन नहीं दिया था। अलीमगढ़ एक्सप्रेस फील्ड की जमावट पे नज़र डालते हैं। फ्लाई स्लिप है, पॉइंट, मिड ऑफ, फाइन लेग, बैकवर्ड स्क्वायर लेग, मिड विकेट और मिड ऑन। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, डीप एक्स्ट्रा कवर और 1 खिलाड़ी लॉन्ग ऑन मिड विकेट पे। पहली गेंद मिस की, हुक और दीनू कामले आउट 0 पे, बड़ी विकेट। लग रहा है कि हिमांशु पाटिल की जो विकेटों की खुराक है, जो विकेटों का जुनून है, वो खत्म नहीं हो रहा है। बड़ी विकेट हासिल की, मिस की हुक शॉट था, गेंद की लाइन में नहीं आ पाए थे दीनू कामले, ऊपर लगी थी, कोई गलती नहीं की शॉर्ट फाइन लेग के फील्डर ने पीछे आकर कैच लेने में। नए बैटर बल्लेबाजी को जा रहे हैं इस वक्त आकाश जहांगीर। बहुत ही इस ग्राउंड पे आकाश जहांगीर के कई अच्छे रिकॉर्ड्स हैं, खासतौर से कवर, एक्स्ट्रा कवर के ऊपर बहुत खूबसूरती के साथ शॉट खेलते हैं। हिमांशु पाटिल, अलीमगढ़ एक्सप्रेस। सामना करेंगे आकाश जहांगीर। सेम फील्ड उनको रखा है। पहली गेंद कंट्रोल हुक शॉट है, अंपायर के पीछे गेंद चली गई, 1 रन। आज का मौसम बड़ा ज़बरदस्त रहा, कभी तेज़ बारिश आई तो कभी हल्की धूप भी आई। विनीत को फिर बिट किया, विकेटों के ऊपर से गई, ज़्यादा शफल करके खेलना चाहते थे विनीत माली। ये अच्छा बैटल है, हिमांशु पाटिल वर्सेस विनीत माली। 1 रन 1 विकेट। दूर से खेलने की कोशिश, शॉर्ट कवर में गेंद, 1 रन आता हुआ, 2 पे पहुंचा स्कोर 1 विकेट गंवाने के बाद। टू फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। सीधा स्ट्रोक है, तीर की माने उछाल दिया है, 6 रन। थ्रू दी लाइन इस तरह के शॉट कभी भी आसान नहीं रहते हैं, चाहे मानसून क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट हो। यही तो क्लास है आकाश जहांगीर का। हुक कर दिया है और गेंद जा रही है, जा रही है, जा रही है, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। जो ओवर का मजा था वो किरकिरा हो गया। 1 ओवर की समाप्ति, रन बने 14, विकेट गिरा है 1, सिल्वर स्टार भिवंडी का।
तारीफ सैयद फैम टीम है, 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। विनीत माली 2 गेंदों में 1, और ये देखिए 70 बैट्स, सुपर कलेक्शन। कांटेक्ट कीजिए 8669937070। वाह, आगे सर दर्द वाले बैट्समैन, लाइन ऑफ मनकोली दीपेश माली, मोस्ट वेलकम। गेंदबाजी में अहमद को बुलाया गया है, रफ्तार बहुत अच्छी है अहमद के पास, ऊपर लगी है और आखिरकार जाल में फांस दिया वहां पर अहमद ने विनीत माली को। दीपेश माली ने पहले ही कहा था कि टीम ज़रूर ऐसी बनी है जो कप ला के रहेंगे, लेकिन अभी भी कहते ना, अभी राह में और समंदर भी है। बुनकोटी भी ज़बरदस्त खेल रही है, स्वप्निल सेठ नाइक फैम टीम है, वायु 11 बुनकोटे, लेकिन सिल्वर स्टार ने एक अलग गेम प्लान किया है। ये भी नहीं भूलना चाहिए कि जब चेस करेंगे उस वक्त उनको भी एक खतरनाक बॉलिंग का सामना करना पड़ेगा। नए बैटर मैदान में आते हुए किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख ने कल शाम में आखिरी मैच में गुरसई और मानकोली के सामने ज़बरदस्त बल्लेबाजी की थी। सूरज केने कभी भी ऊपर आ सकते हैं बल्लेबाजी को। बिलाल अच्छे टच में है। अहमद, बिलाल को बॉलर बैक ड्राइव, फॉलो थ्रू में उठाया, कोई रन नहीं। अहमद की एक खासियत है कि अपने लेंथ में वो बार बार तब्दीली करते हैं, कभी गेंदों को आगे रखते हैं, कभी गुड लेन पे रखते हैं, और एक अच्छा गेंदबाज वो है जो अपने गेंदों में बदलाव करता है। अहमद, बिलाल को स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट, 6 रन। ऐसे ही कोई भिवंडी का किंग ऑफ क्रिकेट नहीं बनता है, और ऐसे ही कोई कालेर का दिलेर नहीं बनता है। 20 रन 2 विकेट, जिगर चाहिए। मेरा तो अपना मानना है, पिछले 2-3 साल से जितनी स्पॉन्सरशिप बिलाल को लॉफ्टेड ड्राइव खेला है, वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री की के तरफ गेंद निकल गई है, 6 रन। कुणाल सर, आपका भी तजर्बा होगा, अनुभव होगा कि ऊपर वाला कभी भी जो कंजूस रहते हैं ना, उनको इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा। एक और गेंद चली मैदान के बाहर, सजनी गई साजन के घर, 6 रन। का क्लास है, ये बल्लेबाजी में जलाल दिखाते हैं जब भी टच में रहते हैं। 3 गेंदों में 3 सिक्सर लगा दिए हैं उन्होंने।
अहमद का जो थोड़ा कम एक्सपीरियंस है उसको बहुत जल्दी कैच कर लिया है बिलाल शेख ने। अहमद बिलाल के लिए 4 में 4, ये तो खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर फेंक दिया दर्शकों में। 6 रन। हजार 16 को बिलाल शेख ने लेट राजीव गांधी ट्रॉफी में 6 गेंदों में 6 सिक्सर लगाए थे रमनी कोहली के सामने। यसुद्दीन यहाँ बैठे हुए हैं, उन्होंने तो बाली ट्रॉफी 2017 में तो सभी का। आइए देखते हैं बिलाल शेख के उन 4 ब्लास्ट को। ये आते ही पहला सिक्सर लगाया, भिंगड़ी स्ट्रोक, मिड विकेट पे फ्लैट 6। ये कमाल का शॉट, वाइड ऑफ वॉली पे वाइडिश लॉन्ग ऑफ पे उड़ाया, 6 रन। उसके बाद जो शॉट खेला क्रीज में पीछे जाकर उन्होंने लॉक कर दिया था, और आखिर का तो मानो हिलना नहीं, क्लास शॉट, स्टैंड एंड डिलीवर। वेदांत पाटिल को बुलाया है, कप्तान ने मरता क्या ना करता, वाइड घोषित किया अंपायर। मैं यही कह रहा था कि पिछले 3 सालों से मैं देख रहा हूँ, 3-4 सालों से कई ऐसे टूर्नामेंट है जिनमें बिना बोले भी काफ़ी योगदान रहा है सुजीत तात्या पाटिल साहब का। हेलीकॉप्टर की कोशिश, फ्लाई स्लिप में गेंद पहले बाउंस पे पहुंची, 1 रन। बहुत मशहूर 4 मिसरे हैं कि मेरे मौजूदगी को वो इस तरह तस्लीम करता है, मैं कतरा हूँ मगर दरिया मेरी ताज़ीम करता है, और खुदा दौलत नहीं देता कभी कंजूस लोगों को, खजाना उसको देता है जो उससे तकसीम करता है। 40 रन 2 विकेटों के नुकसान पे। बिलाल का ये भी कमाल का स्ट्रोक है, स्लॉक स्वीप किया गेंद को मिड विकेट के ऊपर, 6 रन। शॉट 5 पे 5, बीच में डॉट खेला है नहीं, 5 पे 5 सिक्सर। आदत है इनको इस तरह खेलने की। एमजे ट्रॉफी 2016 में भी 5 पे 5 सिक्सर लगाए थे उन्होंने, लेग ब्रेक गेंदबाज वारगरे को, आकाश वारगरे को। अब की बार मिस टाइम है लेकिन नहीं पहुंच पाएंगे। कम से कम 2 रन आते हुए, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 48। 2017 के मापोली क्रिकेट धमाका में उन्होंने 5 पे 5 सिक्सर भावेश पवार को लगाए थे। एक यॉर्कर गिरा और भावेश पवार ने कह दिया था कि बच गया उस पर। 48 रन 2 विकेटों के नुकसान पे। वेदांत महंगे साबित हो रहे पहली मर्तबा। ऑफ स्टंप के बाहर कवर ड्राइव लगाने की कोशिश, मोटा सिरा, डिपिश गली में मिसफील्ड, लेकिन 1 ही रन बनेगा। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ वायु 11 बुनकोटे का स्वप्निल सेठ नाइक फैम टीम का स्कोर इस वक्त 49 रन 2 विकेट। विकेट ओवर नंबर 3 चल रहा है। वेदांत पाटिल ऑफ स्टंप के बहुत बाहर चले गए हैं। दूसरे मोहल्ले की गेंदबाजी, वाइड। पूरे 50 बनते हुए बुनकोटी के वेदांत पाटिल फिर बल्ला चला दिया, पीछा किया था, वहां पे बहुत दूर से खेले थे। हमारे भी बड़े इंटरेस्टिंग कमेंटेटर हैं दीपक सुतार। ये देखिए बहुत दूर गेंद थी, अगर वो रहते तो ज़रूर कहते कि डीआरएस लिया बल्लेबाजों ने, कि बल्लेबाज करजत में और गेंद कसारा में।
डीआरएस लिया गया है। दूर से स्लाइस करना चाहते थे उस शॉट को, डिसीजन पेंडिंग देयर। इट्स अ फेयर डिलीवरी। मैदान जानबूझकर आकाश जहांगीर से गेंदों को दूर रख रहे। इस मरतबा हेलीकॉप्टर ड्राइव है, फील्डर मौजूद है डीप में, लेकिन सिर्फ देखते रह गए और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। चौवन रन हो चुके हैं। और सबसे बड़ी बात कुणाल सर, मैं आपको बताता हूं कि सुजीत तात्या पाटिल और उस जमाने के जो भी थे, चाहे फिर सिल्वाराम आरेश हो या बहुत से तेज गेंदबाज रहे थे, एमआरआई का बॉल रहता था हल्का, जिससे इतनी तेज गेंदबाजी। डेथ ओवर में गेंदबाजी के लिए इस वक्त बुलाया गया है अरुण को। देखिए, डेथ ओवर सबके बस का नहीं रहता है, इसके लिए आपके पास जिगड़ा चाहिए। अरुण यादव डेथ ओवर करने आए। कम से कम विवेक शिलार की सोच रहेंगी कि 10 के ऊपर आते हैं तो एक अच्छा टोटल हो जाएगा। अरुण यादव बिलाल को स्विंग कर दिया है, ये भिंगड़ी है, गजब का भिंगड़ी शॉट, 6 रन। और बिलाल के बल्ले से आने वाला छठा सिक्सर। शॉट को खेला है वहां पर, जबरदस्त शॉट खेला है। देखिए, गेंद में ज्यादा खराबी नहीं थी, गेंद में ज्यादा खराबी नहीं थी। बिलाल ने उस शॉट को बनाया है। थैंक यू सो मच सुजीत सेठ पाटिल साहब, क्योंकि मोहब्बत एक अलग चीज होती है और इंकरेजमेंट हमेशा करते रहते हैं। आपकी बार मिस टाइम है, क्या आउट हो जाएंगे? बहुत बढ़िया कोशिश, लेकिन कैच छूटा। एक रन और आता हुआ स्कोर में 61 रन 2 विकेटों के नुकसान पे। डेथ ओवर की कितनी गेंदें बची है? 4 गेंदें बची। इस टीम की विजेता टीम फाइनल में टकराएंगी जॉय कुमार अग्री 11 कालेर से, जो तालुका वाइज टीम है। बैकफुट पे गए, हैमट कर दिया है, पंच किया है गेंद को, देखते रह गए, गेंद उनके मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन। क्या कमाल का शॉट है आकाश जहांगीर का, इसके लिए तो वो जाने जाते हैं। बैकफुट पे जाके इंतजार किया और वार किया। शेर के सामने शेर और तलवार के सामने तलवार निकाली जा रही है, मर्दों का खेल हो रहा है। ये अच्छी वापसी यंग अरुण यादव की, बल्ले का बाहरी किनारा और आकाश जहांगीर आउट। आउट होने से पहले 24 रन बनाए। ये देखिए, स्विंग हुई थी, बहुत दूर से खेला था, वहां पर बल्ले का बाहरी किनारा लगा था, कोई गलती नहीं की थी। विकेटों के पीछे भावेश पवार ने अपने दस्तानों में कैद करने की। 67 रन 3 विकेट। 2 गेंदें बची है और उसको खेलने के लिए, बल्लेबाजी के लिए
मेरे ख्याल से विवेक शेलार ही आएंगे। टीम के कैप्टन भी हैं और पिछले मैच में उनका कैच नहीं छोड़ा गया था, मैच छोड़ा गया था, क्योंकि विवेक शेलार पिंच हिटिंग के लिए जाने जाते हैं। घंटों का काम मिनटों में करने के आदी हैं रनों के मामले में। बिलाल ने उनसे कह दिया है कि आप फिक्र ना करें, 40 पे बल्लेबाजी कर रहे हैं, आपको अपना नेचुरल गेम खेलना है। 67 में 40 रन, वो भी 10 गेंदों में बिलाल शेख ने बनाए। आते घूम के मारा है, पीछे फील्डर है, ओ माय गॉड, मौका भी दिया और चौका भी दिया है। कर सकता है विवेक शेलार को आप जीवन दान देते हैं तो पैरों पे कुल्हाड़ी नहीं बल्कि कुल्हाड़ी पे पैर मारते हैं। 71 रन, क्या बड़ा शॉट आएगा। बैकफुट पे गए, फोर्स किया, एलिवेशन ज्यादा नहीं है, कम से कम 2 रन बनेंगे। प्रतीक पाटिल का जब तक थ्रो डीप से पहुंचे, तो इस तरह 4 ओवर की समाप्ति के बाद 73 रन बने। 74 रनों की चुनौती रखी है सिल्वर स्टार भिवंडी को फाइनल में पहुंचने के लिए। तो ये किस तरह पूरे होंगे ये देखिए। विनीत माली 1 रन बनाकर, दीनू कामले 0, आकाश जहांगीर 24, बिलाल शेख नट आउट 10 गेंदों में 40, विवेक शेलार 2 गेंदों में 6। रन रेट 18.25 का चाहिए। बॉलिंग में कारगर इतना कोई भी नहीं रहा। खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे आवाज की दुनिया के बेताज बादशाह सर कुणाल दाते। हिमांशु पाटिल 1 ओवर 14, 1 विकेट। अहमद महंगे साबित हुए, 1 ओवर 24, 1 विकेट। वेदांत 1 ओवर 16, कोई विकेट नहीं। अरुण यादव 1 ओवर 19, 1 विकेट। फॉल ऑफ विकेट 0 पे पहला, 14 पे दूसरा, और ये जो पार्टनरशिप रही दूसरे विकेट के लिए, ये बड़ी रही। तीसरा 67 पे। तो क्या कुछ होगा, कौन पहुंचेगा फाइनल में और कौन लेगा 2-2 हाथ। जॉय कुमार, अग्री 11, सुजीत तात्या फेम टीम से। आइए सुनते हैं सर कुणाल दाते से। धन्यवाद सिद्दीक बाबे सर. 74 धावा करायचे, 74. एक मोठं लक्ष प्रस्थापित झालं या मॅच मध्ये सिल्वर स्टार या टीमच्या समोर. वायू 11 बोनकोडे या टीमचा कॅप्टन खूप दमदार खेळला. बिलाल सलग 5 बॉलवर 5 षटकार त्याने मारले या पहिल्या डावाच्या दरम्यान. आणि एक मोठी धावसंख्या त्याने उभारून दिली आपल्या टीमला. 73 धावा झाल्यात. 74च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. काही हायलाइट्स आहेत पहिल्या डावातल्या. चला बॅटर मैदानामध्ये लगेच पाठवा, अजून एक मॅच कव्हर करायची आहे. फायनल मॅच. जॉय कुमार आगरी 11 भिवंडी संघ फायनल मध्ये दाखल झालाय. सुजित तात्याशेठ पाटील यांचा संघ आहे आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल त्या टीमच्या विरोधात खेळेल.
सूरज केने आणि सनवेद ही सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. टार्गेट आहे 74. चला सामन्याला सुरुवात करा. 74च्या लक्ष्याचा पाठलाग आहे. 74 टू विन. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आता मैदानामध्ये तयार आहे. सनवेद आणि त्याचबरोबर सूरज केने पहिले षटक टाकण्याची जबाबदारी विवेक शेलारच्या खांद्यावर असेल. पॉवर प्लेचं षटक. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो जॉयकुमार आगरी 11 भिवंडी या टीमच्या विरोधात खेळेल फायनल मॅच. चला ती देखील 4 ओव्हरची करायची आहे, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. 5:50 झालेले आहेत. पहिला बॉल बॅटची कडा घेतली आणि फलंदाज बाद. सो विकेट आली आहे. पहिली विकेट शून्यावर. फलंदाज सूरज केने आउट होतोय. महत्वाचा धक्का दिलाय पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान विवेक शेलारने. नवीन फलंदाज प्रतीक पाटील फलंदाजीसाठी. विवेक शेलारने इम्प्रेस केलंय मागच्याही सामन्यांमध्ये, याच्या अगोदरच्याही सामन्यामध्ये. मागच्या सामन्यामध्ये बॅटिंगने तो सामना जिंकून दिलाय. आलेल्या शॉर्ट बॉलचा वापर थेट विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. बॅटिंग टीमचा DRS व्हाईट बॉलसाठी. व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू रिटेन. कमी गतीने टाकलेला लेग कटर बॉल हवेत आहे. स्वीपर कव्हरला. 2 धावा मिळतील प्रतीक पाटीलला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय सुरू. आता तिसरी धाव देखील कंप्लीट होईल प्रतीकच्या खात्यामध्ये. ट्रिपल नंतर टीमची धावसंख्या 4. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजच्या दरम्यान चांगलं ताळमेळ पाहायला मिळाला आणि शेवटी 3 धावा मिळवलेल्या आहेत या ओव्हरच्या दरम्यान.
पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर. विवेक शेलार पहिलं षटक हाताळतोय. यावेळेला बॉल हवेत. मिड ऑन आतमध्ये त्याचा फायदा उचललाय. समोरच्या बाजूला लॉंग ऑनला मारलाय. बॉल सीमा पार. सनवेजच्या पॅटमधून पहिला षटकार. टायमिंग पुढे टाकलेला बॉल होता ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावर चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सनवेजच्या पॅटमधून सिक्सर आला. टीमची धावसंख्या 10. 10 लॉस ऑफ 1 विकेट. या मॅचमध्ये टार्गेट आहे 74 धावांचं. 10 धावा फलकावर लागल्या सनवेद. टीमचा कॅप्टन तयार. परत शॉर्ट बॉलचा वापर पूल केलाय. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल निघतोय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळतील. चौकार. चांगला खेळ सनवेदचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली आहे सनवेदने. 15-25 अशी धावसंख्या त्याने उभारली आणि आता सध्या स्टार्ट मिळाली आहे. मागच्या 2 बॉलवर 10 धावा त्याने वसूल केल्यात. एक षटकार एक चौकार मारलाय. 500चा स्ट्राईक रेट आणि अशीच बॅटिंग करावी लागेल. धावा झाल्या 14. 74च्या लक्ष्याचा पाठलाग 60 करायचे आहेत अजूनही. बाउन्सरचा वापर इथे केलाय. बॉल मागे चाललाय. अंपायरचा इशारा नो बॉल, कारण 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग याच्या अगोदर देण्यात आली आहे. गोलंदाजाला नो बॉल आणि फ्री हिट. नो बॉल +1 2 धावा मिळतील. 16 धावा फलकावर. सोळा धावा फलकावर लागलेल्या आहेत. 16. फुल टॉस आणि यावेळेला बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. धावा मिळतील 6. प्रतीक्षा पॅटमधून सिक्सर. ट्रॉफीचे पुरस्कर्ते शंकर जुकर आणि त्याचबरोबर आर्यन शंकर जुकर यांचे इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि त्याचबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी शंकर जुकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाली आहे. आर्यन शंकर जुकर, आपलं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये टीमची धावसंख्या 22. स्लोअर 1 कमी गतीने टाकलेला बॉल स्टंपच्या जवळून गेला. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये सिल्वर स्टारच्या खात्यामध्ये धावा आहेत 22. 22 लॉस ऑफ 1 विकेट. आर्यन भोईर आता गोलंदाजीसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावाल्यात. 52 धावांची गरज आहे. 18 बॉल 52 धावा. 52. 18 बॉल 52 धावांची गरज आहे. वायू 11 बोनकोडेच्या विरुद्ध सिल्वर स्टार भिवंडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील नाईक यांचा संघ आहे वायू 11 बोनकोडे. 18 बॉल 52 धावांची गरज आहे या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी.
ऑलमोस्ट सिनियर वर्सेस ज्युनियर अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 5 वेळा एकमेकांच्या समोर आलेले आहेत हे दोन्ही संघ या हंगामात पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. पहिला बॉल खराब लाईन, पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 23-23. वाईड बॉलचा निर्णय पहिल्या बॉलवर पंचांच्या माध्यमातून. यावेळेला चांगलं टायमिंग पाहायला मिळतंय. बॉल सीमा रेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतो आणि हा येतोय षटकार. 6 धावा. त्यांचा संघ पुढच्या मॅचमध्ये फायनलमध्ये खेळणार आणि सध्या ते त्यांच्या संपूर्ण टीमला भेटण्यासाठी तिथे गेलेले आहेत. आणि पुढच्या मॅचमध्ये जॉयकुमार आगरी 11 भिवंडी हा संघ इन ॲक्शन असणार आहे. फायनल मॅच असेल. 1 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय. पहिल्या क्रमांकाचं दीपू माळी, लाईन ऑफ मानकुली आणि त्या टीमचा मॅनेजर गौरव भोईर हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउट, चांगला फटका कव्हर्सला मारलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावा. सनवेच्या पॅटमधून सिक्सर. चांगली बॅटिंग करत असताना सनवेद बॅक टू बॅक षटकार मारलेत. हा तर देखणा फटका होता. कव्हर्सला मारलेला सिक्सर आहे आर्यन भोईरच्या विरुद्ध. यंग टॅलेंट, यंग ब्रिगेड सध्या खेळत असताना इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. देखणा फटका. 6 धावा येत आहेत. सध्या परत एक वेळा कमबॅक करत असताना सिल्वर स्टार. या मॅच मध्ये धावा झाल्यात 35. 16 बॉल मध्ये 39 धावांची गरज. 39 फ्रॉम 16. मॅच ऑन. 16 बॉल आणि 39 धावांची गरज या मॅच मध्ये आता आहे. चांगलंच कमबॅक. सोळा बॉल आणि 39 धावांची गरज हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. चला थोडंसं फास्ट खेळा. यानंतर फायनल आहे. ओ यॉर्करचा प्रयत्न क्रॅम केले बॅटरला. तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. 15 बॉल मध्ये 38 धावांची गरज. प्रतीक पाटीलकडे आता ती स्ट्राईक आहे. इनसाइड आउट, चांगला फटका सजवला परंतु तिथे फिल्डर धावतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल प्रतीकच्या माध्यमातून. 2 धावा तिथे मिळतील आणि डबलच्या मदतीने आता धावा करायच्या 36. पुढच्या 14 बॉलमध्ये 14 बॉल 36 रन. 14 बॉलमध्ये 6 षटकार मारायचे आहेत.
14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे आता सामना जिंकण्यासाठी. वाईड यॉर्कर, सर बॉल विकेट कीपरचा आता डॉट. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉलमध्ये धावा करायचे 36. परफेक्ट वाईड यॉर्कर आर्यनचा. लास्ट बॉल परत टाकावं लागेल असं दिसतंय. रनआउटची संधी आहे. पाहूया कुठला बॅटर आउट होतोय, सनवेद की प्रतीक. वाईट बॉल आला होता आणि प्रतीकने इथे धाव घेतली. त्यानंतर तो थांबला. चांगला थ्रो आला आणि तोपर्यंत प्रतीकला क्रॉस केलं आणि त्यानंतर तो स्लिप झालाय सनवेद आणि त्याच्यामुळे सनवेदला जावं लागेल. रनआउट. नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी, ज्याची वाट आपण सगळेजण पाहत होतो, आता तो फलंदाजीसाठी आलाय. भावेश पवार. 13 बॉलमध्ये 35 धावांची गरज आहे. 13 बॉलमध्ये 6 षटकार मारायचे आहेत 35 धावा जर करायच्या असतील. सो भावेश पवार लास्ट बॉल खेळताना दिसेल आर्यन भोईरचा. अजूनही मॅच ऑन आहे. इनसाइड एज घेतल्यानंतर बॉल मागे चाललाय. भावेश स्ट्राईक ठेवेल. ओव्हरची होईल आता समाप्ती. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा झालेल्या 40. या मॅचमध्ये 74च्या लक्ष्याचा पाठलाग आणि आता पुढच्या 12 बॉलमध्ये 34 धावांची गरज. 34. 5 षटकार एक चौकार मारायचा आहे पुढच्या 12 बॉलमध्ये. चला लगेच मॅच सुरू करायची आहे आणि ज्यावेळेला सिली कव्हर पॉइंटला फिल्डर लावतायत, शॉर्ट लेगला फिल्डर लावतायत, जर त्या खेळाडूने बॅटरला परेशान केलं तर 6 धावांची पेनल्टी दिली जाईल, शुभम नाईक यांनी सांगितलंय. तो पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल आणि यावेळेला येतोय 6 धावांसाठी षटकार. पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे ट्रॅव्हल होतोय. भावेश पवार जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत हा सामना जिवंत आहे. मागच्या बॉलवर सिंगल घेतली आणि आता स्ट्राईक ठेवली आहे. पहिल्याच बॉलवर सिक्सर मारलाय. मॅच ऑन. 28 धावा करायच्या आहेत पुढच्या 11 बॉलमध्ये. 11 बॉल आणि 28 रन म्हणजे 4 सिक्सर मारायचे आहेत. मॅचमध्ये कधी कमबॅक होऊ शकतं सिल्वर स्टार ज्युनियरचं.
आता परत खेळाडू चेंज झालेले आहेत. शॉर्ट लेगला बिलाल, सिलिकवा पॉइंटला सुलतान. बॅक टू द बॉलर, चांगली फिल्डिंग, डॉट बॉल. म्हणजेच आता 10 बॉलची कहाणी. 10 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. दोन्ही खेळाडू एनर्जी घेऊन आहेत. भावेश आणि सुलतान, ती एनर्जी दोघांकडे आहे. आणि पाहूया मॅच मध्ये ती एनर्जी ते दाखवतायत का. तसा खेळ त्यांना करावा लागेल. बोलायचा उद्देश एनर्जेटिक आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळत राहा. भावेश आणि सुलतान हे दोन्ही खेळाडू आता सेट आहेत, तयार आहेत. 10 बॉलमध्ये 28 रनची गरज. यावेळेला स्लॉट मध्ये बॉल होता आणि बरोबर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलाय भावेशने. सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. स्पर्धेमध्ये ज्यावेळेला रन चेस करण्यासाठी भावेश उतरला होता त्यावेळेला 1 लाख रुपयाचं पारितोषिक तारिफ सय्यद यांनी त्याला दिलं होतं. ज्यावेळेला सामना जिंकून दिला होता त्याने सिल्वर स्टारला. आणि सध्या आपण पाहतोय एक षटकार मारल्यानंतर परत एक वेळेला काहीशा गोष्टी तिथे होत आहेत. भावेश आणि बिलाल एक चांगलं बॅटल. थोडंसं फास्ट खेळा, फायनल करायची आहे. 9 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. फायनल देखील आपल्याला कंप्लीट करायची आहे. 9 बॉल 22 रन. दबाव आता विनीतवर असेल. 9 चेंडू 22 धावा. फुल टॉस समोर मारलाय. लॉंग ऑफला फिल्डर येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल. 2 धावा भावेश कंप्लीट करताना दिसतोय. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा करायच्यात आता 20. 54 धावा झालेल्या आहेत. 8 बॉल 20 धावांची गरज. सुलतान आणि बिलाल काहीसा कानमंत्र देत असताना विनीत माळीला 8 बॉल 20 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. जो संघ जिंकेल तो जयकुमार आगरी 11 भिवंडी या टीमच्या विरोधात खेळ. सुजित तात्याशेठ पाटील यांचा संघ. 5000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या सामन्याचा. 8 बॉल 20. भावेशने बॉल हवेत खेळलाय. कव्हरचा फिल्डर थोडासा दूर आहे. 2 धावा तिथे कंप्लीट केल्या जातील. डबलच्या मदतीने आता 18 धावांची गरज आहे. 7 बॉल 18 रन. आर्यन थोडासा दूर राहिला. मॅच मध्ये परत एक वेळा भावेश जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना जिवंत आहे. 8 बॉल 17. समीकरण या मॅच मध्ये असेल. एक मोठा फटका आला तर मॅच मध्ये सिल्वर स्टार भिवंडी YU11 बोनकोडेच्या विरुद्ध 5व्यांदा एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. कधी लीग मॅचेस मध्ये खेळलेत वरप मध्ये, त्याच्या अगोदर भाईंदर मध्ये. याच ग्राउंडवर वरपला 2 वेळा खेळलेले लीग मॅचेस होते त्या कारणाने. 2 टुर्नामेंट मध्ये 2-2 वेळा एकमेकांच्या समोर आलेत. हा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल येतोय. वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. 17 धावांची गरज. दोन 2 बरोबरी आहे. यावेळेला नो बॉलचा निर्णय पंचांनी कळवलाय कारण ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आणि फ्री हिट असणार आहे. आता कहाणी परत बदलली या मॅचची. भावेश पवार मॅच मध्ये आहे तोपर्यंत सामना जिवंत आहे. आणि आता इथे कुठेतरी चुका होत आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीम कडून. YU11 बोनकोडे या टीम कडून. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल परत दाखवला जातोय आपल्या स्क्रीनवर. फ्रंट फुट नो बॉल इथे घोषित करण्यात आलाय. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर. बॉल रिलीज करण्या अगोदर आपण पाहिलं पाय थोडासा त्या लाईनच्या पुढे होता. स्लोअर 1 वाईड यॉर्करचा प्रयत्न. आणखीन वाईड बॉल. 15 धावांची गरज आहे. 7 बॉल 15 धावा.
हे समीकरण 74च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सिल्वर स्टारचा संघ उतरला होता आणि या मॅचमध्ये प्रतीकने आणि त्याचबरोबर भावेशने सनवेदने खूप चांगली कामगिरी केली आहे आतापर्यंत. शेवटच्या बॉलवर एक धाव घेण्याचा प्रयत्न नक्की भावेश करताना दिसेल. पाहूया दुसऱ्या धावेसाठी तो जातोय का. दुसरी धाव त्याने घेतली आहे आणि आता 13 धावांची गरज आहे. 6 बॉल 13 रन. सेमी फायनलची मॅच सिल्वर स्टार भिवंडी वायू 11 बोनकोडे या दोन टीमच्या दरम्यान. 6 बॉल 13 धावांची गरज. चला टीम आगरी राजा भिवंडी, आगरी 11 भिवंडी लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. दीपेश माळी आपला कॅप्टन लगेच पाठवा प्लीज. जॉय कुमार आगरी 11 भिवंडी हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. सुजित तात्याशेठ पाटील यांचा संघ आणि या मॅच मधला विजेता संघ खेळेल. चला थोडीशी घाई करा, फास्ट खेळा प्लीज. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज. लास्ट ओव्हर करण गोलंदाजीसाठी आलाय. करण पाटील या धावा वाचवेल का. 6 बॉल मध्ये 13 धावा डिफेंड करायचे आहेत करण पाटीलला. समोर आहे प्रतीक पाटील, टार्झन ऑफ भिवंडी, प्राईड ऑफ भिवंडी. मैदानामध्ये खेळत असताना भावेश पवार मॅच ऑन. 6 बॉल 13 रन. जो संघ जिंकेल तो फायनल खेळेल. जॉय कुमार आगरी 11 भिवंडीच्या विरुद्ध. चांगली रंगली आतापर्यंत सेमी फायनलची लढत. शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना रंगत असताना 5000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात 70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर. आणि आता 6500 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात. त्यांचे स्वागत. 6 बॉल 13 रन करायचे आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय लास्ट ओव्हर मध्ये करण पाटील. समोर आहे प्रतीक पाटील. शॉर्ट फाईन, शॉर्ट मिड विकेट. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये उडवलाय ऑन साइडला, लॉंग ऑन आणि बरोबर मिड विकेटच्या मध्ये काउ कॉर्नरला सिक्सर. आता कुठेतरी पारड जड होत चाललंय सिल्वर स्टार भिवंडीचं. यंग ब्रिगेड, यंग टॅलेंट ला पुढे घेऊन येत असताना तारिफ सय्यद यांनी एक संघ बांधला आणि तो संघ पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा गाजवताना दिसतोय. आणि त्याच्यामध्ये आता प्रतीक पाटीलचा वार षटकार आलाय. 74चं लक्ष होतं आणि त्या 74च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मॅच मध्ये वरचढ सिल्वर स्टार. 5 बॉल मध्ये 7 रन अजूनही करायचे आहेत. सामना बरोबरी सुटला. सुपर ओव्हर आहे. जॉय कुमार आगरी 11 भिवंडी टॉस साठी यायचं आहे. दुसरा बॉल स्क्वेअर कट, एक सिंगल इथे मिळेल. आणि आता पुढच्या 4 बॉल मध्ये 6 धावांची गरज. भावेश पवार या सामन्याला फिनिशिंग टच देईल का. खार येथे झालेल्या स्पर्धेमध्ये खूपच चांगली कामगिरी केली होती. एकाच मॅच मध्ये सगळ्यात मोठं टार्गेट चेस करण्यासाठी ज्यावेळेला भावेश उतरला होता त्यावेळेला त्याने त्या धावा चेस केल्या होत्या आणि 1 लाख रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात आलं होतं. असा भावेश मैदानामध्ये खेळतोय. सिल्वर स्टार या टीमचा तारणहार. तारिफ सय्यद यांनी ते पारितोषिक दिलं होतं. 4 बॉल 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 8 धावांची गरज असताना वरप मध्ये देखील करण आणि भावेश हेच एकमेकांच्या समोर होते. हे विसरून चालणार नाहीये. म्हणजेच काय, 2-2 वेळेला दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात जिंकलेत. 5व्यांदा एकमेकांच्या समोर आलेले आहेत. हे आकडे आहेत. ओ बॅटची कडा, विकेट इथे मिळू शकते आणि इथे मात्र झेल सुटलाय. हा झेल सेलिब्रेशनच्या नादात सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी. प्रतीक रनआउट होईल असं दिसतंय. एक सोप्पा झेल सोडलाय. मागच्या मॅच मध्ये विवेक शेलारचा झेल सुटला, सामना संपला. या मॅच मध्ये भावेश पवारचा झेल सुटलाय. सामना फिनिश होईल का.
बॅटची कडा घेतली होती आणि पहा विवेक शेलार सेलिब्रेशनच्या नादामध्ये हा झेल ड्रॉप होतो. एक सोप्पा झेल, हा कॅच नाही, हा भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी सोडली असं म्हणायला हरकत नाहीये. कारण भावेश पवारला जीवदान मिळालंय आणि करणच्या समोर भावेश आता हे बॅटल असणार आहे. परत एक वेळेला करण तेच सांगतो, एक सोप्पा कॅच ड्रॉप केलाय विवेक शेलारने. आता या मॅचची कहाणी 3 बॉल 5. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला येईल. सनी पाटील. 6,500 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. फायनल मॅच टीम आगरी 11 भिवंडी टॉस साठी या कॅप्टन लवकरात लवकर स्टेजवर. फायनल 2 षटकांची होईल. अजून वेळ झाला तर सुपर ओव्हरच होईल फायनल. तीन बॉल 5. ओ हे होतं जेल सुटल्यानंतर भावेशला स्ट्राईक मिळाली आणि त्यानंतर नियंत्रण चुकलंय करणचं. परंतु परत एक वेळा दिलेरीने गोलंदाजी करावी लागेल, धाडस दाखवावं लागेल. आर्म बॉलचा वापर होता वेगाने टाकण्याचा प्रयत्न, परंतु खराब लाईन. 3 बॉल 4. हे समीकरण स्लॉट मध्ये मिळाला की बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल बॉल. भावेश पवार खतरनाक बॅटर आहे. प्राईड ऑफ भिवंडी तयार. हा बॉल बॉटम हँडचा वापर केला भावेशने. फ्लॅट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मी म्हटलं होतं स्लॉट मध्ये आला तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. भावेशने सामना संपवला आणि सिल्वर स्टार भिवंडी हा संघ 7 विकेटने इथे विजय मिळवतोय. वायू 11 बोनकोडे या टीमला त्यांनी पराभूत केलंय. प्रतीक पाटीलचं सेलिब्रेशन बिलालच्या समोर इथे सध्या सुरू आहे आणि हे सेलिब्रेशन सांगतो इलाका हमारा धमाका हमारा. परंतु दोन्ही टीम एकाच इलाक्यातल्या हे देखील विसरून चालणार नाही. आणि अखेर भावेशने बॉटम हँडचा वापर करून आज सामना फिनिश केला आणि हे सेलिब्रेशन. चला टॉस अडिया फायनल, अन्यथा एक ओव्हरची करण्यात येईल. भावेश पवारचा हा जल्लोष आणि त्यानंतर प्रतीक पाटीलचं सेलिब्रेशन. कॅप्टन टॉस अडियाचे सिल्वर स्टार आगरी 11 भिवंडी. हे पाहते सेलिब्रेशन प्रतीक पाटिल से इलाका भी हमारा और यहाँ पर धमाका भी हमारा होगा इथे सांगत असताना चला कॅप्टन टॉस साठी एक ओव्हरची मॅच होईल. सुपर ओव्हर खेळवली जाईल. 6:30 झालेले आहेत. सामनावीर भावेश पवार टॉस साठी या कॅप्टन आगरी 11 जॉय कुमार आगरी 11 भिवंडी आणि सिल्वर स्टार भिवंडी.